खरं तर इथली सगळी अवस्था पाहून तर थोडी वेदनाच होत आहे. अतिशय म्हणजे ज्यांनी या महाराष्ट्राला शेतकऱ्याला लढणं शिकवलं, प्रचंड यातना भोगल्या, पारिवारिकही आणि व्यक्तिगतही सगळ्या. त्यांच्या पत्नीने त्यावेळेस आत्महत्या केली, कारण ते त्या सगळ्या सार्वजनिक जीवनात असल्यामुळे इकडे वेळ देऊ शकले नाही. अशा सगळ्या म्हणजे मी जर पाहिलं तर मी तेव्हा लहान होतो, 4-5व्या वर्गात असेल. माझे मोठे बंधू जिल्हा प्रमुख होते शेतकरी संघटनेचे, आणि एवढे कष्ट भोगताना आम्ही पाहिले ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना. स्वतः शिदोरी आणून आंदोलन करणे, अंगावर गुन्हे दाखल करून घेणे, ते स्मृतीस्थळ आपल्या नजरेतून जावं आणि पुन्हा ती चळवळ शेतकऱ्यांची, जो जातीपाती धर्मात विभागलेला आहे, तो एका ठिकाणी एका धाग्यात आला पाहिजे. म्हणून आम्हाला इच्छा झाली, महेश बडे वगैरे त्यांनी सांगितलं की आपण एकदा इथे गेलो पाहिजे. निश्चितच याची सुधारणा, हे एक शक्तीस्थळ आहे शेतकऱ्यांचं, जिथून शेतकऱ्यांच्या वेदना कमी झाल्या. ते हे स्थळ खरं तर अधिक कशा पद्धतीनं अधिक दिशा देईल हा विचार करतोय. खरं तर 7 ते 8 वर्षापूर्वी राजू शेट्टी या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी स्मारक होण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही 7 ते 8 वर्ष आले या ठिकाणी स्मारक होऊ शकलं नाही. कारण एका शेतकरी नेत्याचं जर अशी अवस्था असेल तर काय कोण उदा. मला असं वाटते का आता सगळ्या शेतकरी उद्या आमची एक शेतकरी परिषद पण आहे. सगळ्यांची बैठक इथंच आम्ही घेऊ, प्रयत्न करू. मी शब्द नाही देऊ, पण मला असं वाटतं का सगळे मिळून, कारण काही वादळ असू शकतं, ते स्मारकाला कुठं करायचं, काय करायचं, कसं करायचं, अनेक गोष्टी आहेत. त्याचं चिंतन मंथन एक बैठक आम्ही लगेच एका महिन्यात घेऊ, जेणेकरून एक स्मारक उभं राहिलं पाहिजे. आणि ते अशी व्यवस्था नको जिथून विदेशातून इकडे आल्याने इथून पुऱ्या महाराष्ट्राला, देशाला एक वेगळ्या प्रकारचा संदेश, एक क्रांतिकारी विचार ज्यांनी दिले, स्वतः त्या सगळ्या याच्यात त्यांनी यातना भोगल्या. त्या शरद जोशींचं स्मारकही व्हायला पाहिजे. आणि इथून स्मारक तर आम्ही पाहतोय का मोठे इमारतीनं नको, पण किमान त्या आठवणी, त्यावेळेचे आंदोलन कसे झाले, कशा पद्धतीने केले, जेणेकरून नवीन युवकांना, जे आताची फक्त बॅनरबाजीवरचे कार्यकर्ते तयार होतात, वाढदिवस याच्यापुरते जे शिल्लक राहतात, त्यांना एक संदेश देणारा असला पाहिजे. त्या युवकांना एक वेगळ्या प्रकारची कानमंत्र देणारा हे स्मारक असलं पाहिजे. मी आता पाहत होतो तिथले पोस्टर, चांदवडचं महिला परिषद असेल किंवा कोणतं चांदवडच ना, अमरावतीचा, हे सगळे तेव्हा आम्ही पाहतो होतो. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकरांची जयंती एकत्र त्यावेळेस केलेली होती. तर हा खूप चांगला संदेश होता खरं तर. तर ही स्थळं युवकांना कशी अधिक कामी येईल त्यांच्या आयुष्यामध्ये, निश्चितच त्या पद्धतीनं विचार करू. खरं तर तुम्ही अन्नत्याग आंदोलन केलं, मात्र सरकारची बैठका झाल्या, 3 जुलैची पण बैठक झाली. काय बैठकीमध्ये तोडगा निघाला, काय पुढचं काय असणार तुमची दिशा? आता समिती गठीत झाली. समिती गठीत झाल्यानंतर दिव्यांगांचा 1000 रुपये पगार वाढला, त्याचा शासन निर्णय निघायचा आहे. घरकुलांची किंमत वाढली, जी 1.25 लाखच होती ती आता 2 लाखापर्यंत गेली. म्हणजे शहरात ते 2.5 लाख होती आणि आपल्याकडे ते 1.25 लाख होती ग्रामीणमध्ये, ते आता 2 लाख झाली. असे 3 प्रश्न आपण पाहतोय मार्गी लागले. पण अजून कर्जमाफी आणि हमी भाव, त्यांनी MSPच्या 20% बोनस देतो म्हणून सांगितलं होतं. सोयाबीनला 6,000 देतो म्हणून त्यांचा संकल्प होता. त्यावर काही सध्या चर्चा नाही आहे आणि आम्ही आंदोलन चालू ठेवलेलं आहे. 2 ऑक्टोबरला मुंबईला आम्ही जाऊ आणि आमच्या पद्धतीनं जाऊ. आपण पुढची दिशा कशी असणार? 2 ऑक्टोबरला तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली, पुढची रणनीती कशी असणार, काय असणार? 2 ऑक्टोबरचंच आंदोलन फार दखलपात्र राहील, फार वेगळं राहील. सांगितलं आतापर्यंत जे गांधीगिरीनं आम्ही चालू आहोत. तर कसं आहे की आंदोलन आम्ही मुद्दामून सरकारला वेळ देत सरकार पुन्हा त्याच्यावर वेळ काढत आम्ही आता त्या लाडकी बहिणीसाठी समितीने नेमली आणि तेच आता सांगतं का बाबा 4 ते 5 ते 10 लाख लाडकी बहिणी ज्याला गरज नव्हती तेच आले. तर ते कसं घाईनं केलं ना, व्यवस्थित, म्हणजे मतासाठी केलेली व्यवस्था आहे. आमचं मतासाठी वेदना थांबण्यासाठी आहे. रोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करते आणि त्या थांबण्यासाठी त्याला आता तातडीची गरज आहे. जसं एखाद्या पेशंटला एमर्जन्सीमध्ये त्याला जी काही ऑक्सिजनची गरज असते, तशी अवस्था आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आहे. आणि ही दुर्दैवी गोष्ट अशी आहे का एका इकडे उन्नत महाराष्ट्राचा नारा मारत असताना
सगळ्यात जास्त आत्महत्या असणारा जर कोणतं राज्य असेल तर त्याचंही नाव महाराष्ट्र आहे. याच्यासारखं दुर्दैवी मला वाटतं मुख्यमंत्र्यांना हे रोज वाटलं पाहिजे. हार तुरे घेत असताना माझ्या राज्यातले रोज 10 ते 15 शेतकरी पाय घासून आत्महत्या करून मरतात आणि आम्ही इकडे मौज मजा करतो आहे. तर हे फार चुकीचं आहे. त्यांना या स्थळावरून तो संदेश देतो का हा वेदना तुमच्या कधी डोक्यात येणार आहे. तुम्ही रोज वेगवेगळे कार्यक्रम, जातीनिहाय कार्यक्रम, अधिक त्याचे बारीक कार्यक्रम घेत राहत आहे. ते घ्या, पण रोज 10 ते 15चा माझा आकडा जो आहे चुकत नाही तर मी 6 महिन्यात 1200 आत्महत्या झाल्या. ही लहान गोष्ट नाही आहे. युद्धात जेवढे लोक शहीद झाले नसेल त्याच्यापेक्षा जास्त तर व्यवस्थेनं मारले ना. आणि त्याचं आम्हाला काहीच नाही. आम्ही लगेच एखादा नेता मेला का 15 दिवस आणि 3 दिवसाचं सुतूक करतोय. या देशामध्ये 6.5 लाख शेतकरी मेला, एक दिवस श्रद्धांजलीचा नाही. आणि म्हणून 9 तारखेला आम्ही वेदनेचा धागा बांधतोय राखी. ह्या वेदना कळल्या पाहिजे ना. ज्यांच्या या 6.5 लाख बहिणी आमच्या विधवा झाल्या, त्यांचं कुंकू पुसल्या गेलं, त्याची आठवण नाही होत हेच दुःख आहे. तर ते सरकारलाही होत नाही, बाकीच्यांनाही होत नाही, समाजालाही होत नाही. ही फार मोठी म्हणजे खूपच विचित्र अवस्था आहे. ह्या सगळ्या वर्तुळामध्ये एखाद्याला तर वाटलं पाहिजे होतं का नाही. समाज म्हणून त्यालाही वाटत नाही. कारण व्यवस्थित जातीपाती धर्मात गुंतून ठेवलाय ना ओबीसी, मराठा, तेली, अशा पद्धतीनं जे काही गुंतून ठेवलेलं आहे. तुम्ही मुळात काय आहे, जायचं होतं दिल्लीला, पण या सगळ्या राजकारणीनं आम्हाला इकडे कलकत्त्याला पाठवलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.